मित्रांनो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम या उपक्रमांतर्गत चालणारे आमचे जे काही 5वी नवोदयचे तिन्ही विषयाचे लाईव्ह क्लास असतील, 5वी स्कॉलरशिपच्या 4ही विषयाचे लाईव्ह क्लास अगदी आम्ही मोफत घेतो. तसेच आम्ही 8वी स्कॉलरशिपचे पण काही विषयाचे लाईव्ह तासिका मोफत घेतो. तर या उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 या क्रमांकावरती तुम्ही काय करा, मला मॅसेज करा, मी तुम्हाला ॲड करून घेईन. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 8वी स्कॉलरशिप स्वाध्याय 2.1 आपला दुसरा घटक आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. त्यातील स्वाध्याय 2.1 मधील पहिला प्रश्न काय आहे सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न काय आहे, चौकोनी कंस त्यामध्ये 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 चौकोनी कंस बंद भागिले 9/2 बरोबर किती. आपल्या स्पष्टीकरणाकडे जाऊया. काय आहे, 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 कंस बंद भागिले 9/2. पाहता काय आहे, कंसामध्ये 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा कंस अगोदर सोडवून घ्यावा लागेल. मग यामध्ये काय आहे, गुणाकार सर्वांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. मग गुणाकाराची जर क्रिया असेल अपूर्णांकामध्ये तर अंशातल्या एखाद्या संख्येनं दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदातल्या एखाद्या संख्येला भाग जात असेल तर भाग घालून घ्या. म्हणजे 7 या 28ला भाग जातो, 7 1 7 7 चौक 28. या 5 15ला भाग जातो, 5 1 5 5 3 15. परत या 4 ह्या 8ला भाग जातो, 4 1 4 4 2 8. या 3 या 3ला भाग झाला, या 3चा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 1 3 3 1 3. काय राहिलं, 9/2. कंसामध्ये काय, कंसाचं कंस सोडवल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं, 9/2 भागिले 9/2. पण अपूर्णांकामध्ये भागाकार करता येत नाही म्हणून त्याचा गुणाकार करायचा. गुणाकार करते वेळेस भागाकार चिन्हाच्या पुढची जी संख्या आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा. मग या 9/2चा गुणाकार व्यस्त काय होईल, 2/9 होईल. मग दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, या 9 या 9ला भाग जातो, 9 1 9 9 1 9. या 2 या 2ला भाग घाला, बे 1 बे बे 1 बे. बरोबर उत्तर काय आलं हो, 1/1 म्हणजे उत्तर काय आलं 1. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. या ठिकाणी 5 परिमेय संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, त्या उतरत्या क्रमाने लिहायच्यात. उतरत्या क्रमाने जर लिहिल्या तर मध्यभागी कोणती संख्या येईल, मध्यभागी कोणती संख्या येईल. परिमेय संख्या जसं समसंख्या, आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या ज्या. चला पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेले आहेत आपल्याला संख्या, 13/14 9/10 आणि 12/13 15/16 आणि 20/21. या संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे, उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी संख्या कोणती. प्रश्न दुसरा आहे स्वतः, हा प्रश्न दुसरा आहे. तर आपल्याला या संख्या उतरत्या क्रमाने लिहायचे. मग विद्यार्थी मित्रांनो, याचा आपल्याला आता सर्वात उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे अगोदर ठरवावे लागेल. हे अगोदर काय करावं लागेल, आपल्याला ठरवावी लागेल. तर या ठिकाणी पहा, 13/14 9/10 12/13 15/16 20/21. यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं का, प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद 1नी जास्त आहे. 13/14 13 पेक्षा 1नी काय आहे, छेद जास्त आहे.
9/10 असेल, 12/13, 15/16, 20/21 या ठिकाणी प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद एकनी जास्त आहे. मग जर अंशापेक्षा छेद एकनी जास्त असेल, अंशापेक्षा छेद एकने जास्त असेल, तर त्यावेळेस काय करायचं असतं की जे मोठा अपूर्णांक आहे म्हणजे ज्याचा अंश मोठा छेद मोठा तो मोठा, म्हणजे यामध्ये सर्वात मोठा कोणता झाला 20/21, कारण की याचा अंश पण मोठा आहे छेद पण मोठा आहे. मग मोठा सर्व आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. संख्या कशा लिहायच्या आहेत? उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. उतरत्या म्हणजे अगोदर सर्वात मोठा, मग मोठा काय येईल 20/11, 20/21 येईल मोठा. त्यापेक्षा थोडा लहान, त्यापेक्षा लहान काय आहे 15/16, 15/16. मग आता 15/16 पेक्षा लहान काय आहे 13/14, 13/14. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 12/13, 12/13 आणि त्याच्यापेक्षा लहान शेवटची काय आहे 9/10, त्याच्यापेक्षा शेवटची काय आहे 9/10. सर्वात मोठा 20/21, त्याच्यापेक्षा थोडा लहान 15/16, त्याच्यापेक्षा लहान 13/14, त्याच्यापेक्षा लहान 12/13 आणि सर्वात लहान आहे 9/10. तर मग आपल्याला पुढं काय म्हणतंय, मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. मध्यभाग काढायचे म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे इकडून 2 सोडल्या इकडून 2 सोडल्या, मध्यभागी कोणती आली हो 13/14. मध्यभागी काय आला, कोणता अपूर्णांक आला 13/14. मग 13/14 आपलं उत्तर काय आलं 13/14. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला फोन करू नका, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय पर्याय क्रमांक 3 13/14. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या किंवा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, -3/34 -2/17 -5/51 -4/68 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल. या अपूर्णांकाचा जर चढता क्रम लावला तर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल. चला पहा इकडं 3/34 -3/34 -2/17 -5/51 -4/68. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं का 34 17 51 68 या का आहेत 17च्या पाड्यातील संख्या आहेत. का आहेत 17च्या पाड्यातील. मग या आपण सर्वांना जर 17ने गुणून घेतलं तर या ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, यांची किंमत तेच राहील कारण की सर्वांना समान याने गुणून घेतो. म्हणजे काय होईल, आपण जर 17ने गुणलं तर आपल्याला याला उत्तर काढण्यासाठी थोडा सोपं जाईल. कारण की 17ने जर आपण गुणून घेतलं तर आपल्याला काय होईल, हा संख्या अपूर्णांक लहान होईल. म्हणजे 17ने 3ला गुणा अंशाना अंशाला 17×51 उणे 51 छेदामध्ये 34 उणे 34 छेदामध्ये 17 17×5 = 85 उणे 85 छेदामध्ये 51 उणे 17×4 = 68 छेदामध्ये 68. आलं का लक्षात. आता काय करा, 17ने प्रत्येकाने भाग जातो. 17×51 17×2 = 34. काय आलं हो -3/2 17×1 = 17 17×2 = 34 -2 छेदामध्ये 1 नाही लिहिलं तरी चालतं. 17×51 17×5 = 5/3 68 17×4 = 68 किंवा 68×1 = 68 68×1 = 68. काय आलं -1 आलं. मग काय केलं आपण, याला संक्षिप्त रूप देऊन घेतलं. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक लक्ष थोडंसं आपण अशा पद्धतीनं करू म्हणजे आपल्याला काय होईल हे लक्षात यायला सोपं जाईल. मग संख्या रेषेवर या सर्व जे संख्या आपल्याला जे संक्षिप्त रूप आलेलं आहे सर्व अपूर्णांकाचं ते काय आलेलं आहे ऋण आलेलं आहे.
मग ही जे संख्या रेषा आहे, पहा इकडं संख्या रेषेवर हे मध्यभागी 0, उजवीकडे गेला तर धनसंख्या 1 2 3 4 पुढं आणखी तशाच ते, आणि डावीकडे आला तर -1 -2 -3. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं काय, चारीही हे जे अपूर्णांक आहेत हे काय आहेत, ऋण आहेत, किंवा चारी जे संख्या आहेत या काय आहेत, ऋण आहेत. मग आपल्याला आता काय म्हणलेला, अपूर्णांकाचा चढता क्रम. कसा, चढता क्रम लावल्यास, चढता क्रम लावायचं म्हणजे सर्वात अगोदर काय येईल, लहान संख्या घ्यावी लागेल, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी. मग या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलं का, -1 आणि -2 मध्ये मोठा कोण आहे, 0 पासून सुरुवात झाली म्हणजे -1 मोठा आहे. इकडं आपण जर चाललो तर -1 आहे. जर धन असतं तर आपल्याला काय झालं असतं, 2 3 4 हे मोठे असत्या 1 पेक्षा. पण ऋणकडे गेलो तर सर्वात मोठा -1 आहे, त्याच्यापेक्षा लहान -2, त्याच्यापेक्षा लहान -3. मग आपल्याला हा -1 काय आहे, सर्वात मोठा आहे, आणि यामध्ये -2 हा काय आहे, सर्वात लहान आहे. मग राहिला प्रश्न -3/2 -5/3. मग आपण काय करू, याला संक्षिप्त रूप देऊन घेऊ. -3/2 म्हणजे काय येईल, 2नी जर आपण 3ला भाग घातला तर 1.5 येतं. पहा ती बे उरला, भाग जात नाही, 0 दिला, 10 झाले, 2×5 10. मग काय आलं, -1.5. आणि याचं काय येईल, 0.3 2 उरले, हे ऋण जशास तसं, 2 उरले 20 झाले, सॉरी 1.2 उरले 20 झाले, 3 संग 18, परत 2 उरले 20 झाले, 3 संग 18 म्हणजे -1.66. -1.66. मग आपल्याला आता हे चारी सर्वात मोठा माहीत झाला, सर्वात लहान माहिती झालं. मग आता -1.5 आणि -1.6 याच्यामध्ये मोठा कोणता येईल, मग 1.5 म्हणजे हे काय होईल, सर्वात लहान -2, त्यापेक्षा मोठा काय येईल, -1.66, त्यापेक्षा मोठा काय येईल. आपल्याला चढता म्हणजे सर्वात अगोदर लहान, त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी काय येईल, -1.5, आणि त्याच्यापेक्षा मोठी -1. म्हणजे आपल्याला -2 -1.66 आणि -1.5 आणि शेवटची सर्वात मोठी काय आली, -1. मग प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. म्हणजे हा -1 पहिला झाला आणि 1.5 हा दुसरा झाला. म्हणजे आता हे 1.5 ही कशाची किंमत आहे, ही कशाची किंमत आलेली आहे आपल्याला, शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल. आपण कशाची किंमत घेतलेली आहे, -3/34 ची किंमत आहे. हे वजा या ठिकाणी आहे आपण घेतलेली, -3/34. म्हणजे शेवटून दुसरा काय आला, आपलं उत्तर काय आलं, -3/34, पर्याय क्रमांक 3. कारण की आपलं शेवटून दुसरा -1.5 आहे. -1.5 कशाची किंमत आलेली आहे, या -3/34 ची किंमत आलेली आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक 3, -3/34. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या. अवघड काही नाही, थोडंसं त्यामध्ये ट्रिकचा वापर करून आपल्याला संक्षिप्त रूप देऊन सोडवून घेता येतं. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपला, प्रश्न क्रमांक 4. 2/5, 4/9, 9/19, 6/13 या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती. याचा उतरता क्रम लावायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, शेवटून दुसरा अपूर्णांक जो आहे त्याचा वर्ग काढायचा आहे आपल्याला, त्याचा वर्ग काढायचा आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, 2/5
4/9, 9/19 आणि 6/13. चला, केतन, तळेकर, आर्यन, जाधव, श्वेता, बनकर. आता लक्ष द्या इकडं, या परिमेय संख्यांचा उतरता क्रम लावायचे. मग आपण काय करू, याला दशांश रूपामध्ये याचं किंमत काढून घेऊ, म्हणजे उतरता क्रम आपल्याला लहान मोठं ठरवता येईल. म्हणजे 2/5चा जर आपण भागाकार केला, 2ला जर 5ने भागलं तर काय होईल, भाग जात नाही, दशांश दिला, 20 झाले, 5×20, 5×20. त्यानंतर 4/9ला 4ला जर भाग घालायचं म्हणलं तर 4ला भाग जात नाही, म्हणून काय करा, दशांश द्या, 40 झाले, 9×5 45, 9×7 6चा भाग मोठा होईल म्हणून 5चा भाग बसेल, 9×5 45, 5 उरले, परत 50 झाले, 40 झाले, 9×36, 9×36, 4 उरले, 40 झाले, 9×36, म्हणजे काय आलं, 0.44. त्यानंतर 19ने 9ला भाग घाला, 9ला भाग जात नाही, दशांश दिला, 90 झाले, 19×4 = 76, 19×5 95 मोठं होईल, 19×4 = 76. मग 90 मधून जर 76 गेले तर किती उरले, 14 उरले, 140 झाले, 19×7 33, म्हणजे काय आलं, 0.47. आणि या 6ला 13ने जर भाग घालायचं म्हणलं तर जात नाही, दशांश दिला, 60 झाले, 13×5 65 मोठा होईल, 13×4 52, 8 उरले, 80 झाले, 13×5 65, 13×8 78, 13×7 91 मोठा होईल, 78, म्हणजे काय आलं, 0.4, 0.44, 0.47 आणि 0.46. मग आता यापैकी आपल्याला काय म्हणले, उतरता क्रम, म्हणजे अगोदर सर्वात मोठा, मग मोठा कोणता आहे, 0.47, म्हणजे 9/19. त्यापेक्षा थोडा लहान 6/13, त्याची किंमत 0.46 आलेली आहे. त्याच्यापेक्षा लहान 0.44, याची काय आहे, अपूर्णांक 4/9, आणि सर्वात लहान 2/5. मग त्यानंतर उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा, मग शेवटचा अपूर्णांक 2/5 आहे, दुसरा अपूर्णांक कोणता आहे, 4/9. मग या 4/9चा वर्ग म्हणते, म्हणजे 4चा वर्ग 16 आणि 9चा वर्ग 81, म्हणजे 16/81. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न काहीच अवघड नाही. चला, ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. चला, पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढा विद्यार्थी मित्रांनो. वेळ आपल्याला कमी आहे. या स्वाध्यायामध्ये 12 प्रश्न आहेत. या स्वाध्यायामध्ये 12 प्रश्न आहेत. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला, प्रश्न क्रमांक 5 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती? खूप सोपा प्रश्न आहे. यांची आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहेत. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. संख्या काय, ऋण6/7, ऋण11/12, ऋण2/3 आणि ऋण15/16, ऋण17/18. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा अंश व छेद दोन्हीही मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. कधी, ज्या वेळेस ते धन असतात त्यावेळेस. पण ऋण जर असतील तर हा 17/18 सर्व, याचा अंशही सर्वात दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे आणि छेदही मोठा आहे. हा जर धन असता तर सर्वात मोठा राहिला असता, पण ऋण असल्यामुळे हा काय असेल, सर्वात लहान अपूर्णांक होईल. ऋण असल्यामुळे काय होईल, हा सर्वात लहान. मग आपल्याला काय म्हणलेलं आहे, चढत्या क्रमाने. चढता क्रम म्हणजे अगोदर सर्वात आपल्याला मोठा लिहावा, चढता म्हणल्याच्या नंतर सर्वात लहान. मग सर्वात लहान काय झाला, -17/18. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा -15/16. एक लक्षात आलं का, याचा प्रत्येकाचा छेद अंशापेक्षा 1 मोठा आहे.
मग असं जर असेल तर ज्याचा अंश आणि ज्याचा छेद मोठा असतो तो मोठा असतो कधी धन असल्यानंतर, पण इथं सर्वच काय आहेत ऋण आहेत, मग ऋण असल्याच्या नंतर त्याच्या उलट होतं, म्हणजे जो धन असताना सर्वात मोठा असतो तो काय असतो सर्वात लहान असतो ऋण असल्यानंतर. मग सर्वात लहान घेतला आपल्याला चढत्या क्रमाने, चढता क्रम म्हणजे सर्वात लहान ऋण 17/18 कॉमा त्यानंतर पुढचा ऋण 15/16 कॉमा त्यानंतर ऋण 11/12 त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा ऋण 6/7 त्यापेक्षा सर्वात मोठा ऋण 2/3 ऋण 2/3. मग पुढे आपल्याला काय म्हणलेलं आहे सर्वात मोठा व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी कोणती. मग आता सर्वात आपण चढता क्रम लावलेला आहे, क्रम कसा आहे चढता क्रम आहे. मग चढता क्रम म्हणजे सर्वात लहान अगोदर हा काय झाला लहान आणि सर्वात शेवटचा हा काय झाला मोठा. मग आपल्याला प्रश्नामध्ये सर्वात मोठा काय -2/3 आणि सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी ऋण 2/3 ऋण 17/18 ही काय होईल आपलं हे काय होईल उत्तर येईल. ही जोडी कोणती आली ऋण 2/3 कॉमा ऋण 17/18 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल आपलं काय येईल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा, अवघड काय नाही. जर छेदापेक्षा अंशापेक्षा छेद जर एका आहे ना मोठा असेल तर त्यावेळेस काय होतं धन असतील तर जो मोठा अंश आणि मोठा छेद आहे तो अपूर्णांक मोठा असतो, पण ऋण असेल तर तो उलट होतो, तो काय असतो लहान असतो, तो काय असतो लहान असतो. चला त्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न पाहू, वेळ कमी आहे, 12 प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न पाहू आपण, स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्या जर स्पष्टीकरण लक्षात आलं तर तुम्हाला केव्हाही हे प्रश्न सोडवता येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय आहे, पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम कोणता. 4/17 -7/9 -3/5. खूप सोपा प्रश्न आहे, यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. कसा लावायचे चढता क्रम लावायचे यांचा. 4/17 -7/9 -3/5 चढता क्रम लावायचे. म्हणजे चढता क्रम लावत असताना सर्वात अगोदर लहान या दोन जे अपूर्णांक आहेत -7/9 -3/5 हे ऋण आहेत आणि 4/17 हे काय आहे धन आहे. मग यापैकी हा काय झाला सर्वात मोठा झाला, हा धन असल्यामुळं सर्वात मोठा झाला. मग राहिला प्रश्न आपला -7/9 आणि -3/5. मग यापैकी दोघांपैकी लहान कोणता आहे हे आपण पाहू. काय करू, याला दशांशामध्ये रूपांतर देऊ. 0.9 ने भाग जात नाही म्हणून दशांश दिला, 70 झाले. 9×7 63, 70 मधून 63 गेले, 7 राहिले, परत 70 झाले, 9×7 63, 0.77. त्यानंतर 5 न 3 ला भाग जात नाही, हे ऋण आहे, 0.77 ऋण आहे, भाग जात नाही म्हणून 0 दिला, 30 झाले, 5×6 30, ऋण 0.6. पहा इकडं सर्वात लहान कोणता येईल, ऋण असल्यामुळं सर्वात लहान हा येईल 0.77चा म्हणजे कोणता -7/9 हा सर्वात लहान, कारण की ऋण आहे, आपण ते धन असं समजून थोडं आपलं हे झालं होतं. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा ऋण 3/5 आणि सर्वात मोठा काय येईल 4/17. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल आपलं काय येईल पर्याय. ऋण असल्यामुळं 0.77 हे काय झाला लहान झाला, ते जर धन असता तर यापेक्षा तो मोठा झाला असता, 0.6 पेक्षा तो मोठा झाला असता, पण ऋण असल्यामुळं तो काय झाला लहान झाला. कोणापेक्षा 0.6 म्हणजे ऋण 3/5 पेक्षा ऋण 7/9 हा लहान झाला. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे आपला प्रश्न क्रमांक 7. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. प्रश्न खूप सोपा आहे.
प्रश्न खूप सोपा आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल. म्हणजे 5/8 मध्ये 5/8 किती वेळा आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपण काय करू? x धरू, x वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर किती येईल? 5 येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 5 येणार आहे. मग या समीकरणाची जर तुम्हाला मांडणी करता आली तर आपल्याला उत्तर काहीच अवघड नाही. आपल्याला 5/8 हे 5/8 मध्ये अधिक किती वेळा 5/8 म्हणजे किती वेळा माहिती आहे का? फक्त काय मिळवायचे हे माहिती आहे. काय मिळवायचं आहे? 5/8. किती वेळा मिळवायचं नाही माहिती नाही. म्हणून किती वेळा बरोबर x आपण जर असं गृहीत धरलं तर काय होईल? 5/8 अधिक 5/8 x बरोबर 5. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे उत्तर 5. मग काय करा? 5/8 अधिक 5x छेदामध्ये 8 बरोबर 5 बरोबर 5. दोघाचा छेद समान आहे. लसावी काढा त्यांचा किंवा छेद समान करून घ्या. 8 येईल. मग 5 अधिक 5x छेदामध्ये 8 बरोबर 5 बरोबर 5. तर मग पुढं हे जे 8 इथं छेदामध्ये आहे ते बरोबरच्या पुढे जाऊन अंशामध्ये जाईल. मग इकडे काय राहील? 5 अधिक 5x बरोबर 5 गुणिले 8. मग आपण काय करू? x ची किंमत काढण्यासाठी 5x बरोबर या दोघाचा गुणाकार किती आला? 40. आणि हे 5 जे इथं धन होतं ते बरोबरच्या पुढे जाऊन इकडे काय होणार? ऋण होणार. पुढे जाऊन काय होणार? ऋण होणार. म्हणजे समीकरण काय राहिलं आपलं इकडे? 5x बरोबर 40 वजा 5 35. x ची किंमत काढा. 35 भागिले 5. x बरोबर 5 1 5 5 7 35. x बरोबर काय आली? 7 किंमत आली. म्हणजे 7 वेळा जर आपण मिळवलं तर काय येतं हो? उत्तर 5 येईल. 5/8 मध्ये 5/8 जर आपण 7 वेळा मिळवलं तर उत्तर काय येईल? 7 येईल. 5/8 मध्ये 7 वेळा 5/8 म्हणजे 5/8 अधिक 7 वेळा 5/8 जर असं करत गेलो तर छेद काय राहील? 8 राहील. आणि अंशाची जर बेरीज केली आपण तर 8 वेळेस 5 आलेला आहे म्हणजे 8 पंचे 40. 40 छेदामध्ये 8 म्हणजे 8 1 8 8 पंचे 40. 8 1 8 8 पंचे 40 म्हणजे काय येईल हो? आपलं उत्तर 5 येईल. आलं का लक्षात? मग उत्तर आपलं या ठिकाणी 7 जे आलेलं आहे ते योग्य आलेलं आहे. कारण की 5/8 7 वेळा मिळवायचं आणि पूर्वीचं एक 5/8 म्हणजे काय येईल? समान छेद असला बेरीज केली तर 40/8 येईल. 40ला 8 न जर भागलं तर 5 हे उत्तर येतं. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आणि शेवटून तिसरी संख्या कोणती? प्रश्न काहीच अवघड नाही. प्रश्न खूप सोपा आहे. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे काय काय दिलेलं आहे आपल्याला? 3/8 13/21 4/7 9/11. उतरता क्रम लावायचे म्हणजे अगोदर याची किंमत आपण किती येते पाहू, मग उतरता क्रम आपल्याला लावायला सोपं जाईल. 3/8 म्हणजे 8 न जर 3 ला भागलं तर भाग जात नाही. दशांश द्या, 0 30 झाले. 8 त्रिक 24, 6 उरले 60 झाले. 8 7 56 काय आलं? 0.37. त्यानंतर या 21 न 13 ला भाग झाला, भाग जात नाही. दशांश दिला 130 झाले. 21 सख्ख 26 21 47 मोठं होतं 130 पेक्षा म्हणून 6चा भाग बसला. 130 मधून 21 सख्ख 26 126 गेले, 4 उरले 40 झाले. 21 दुनी 42 मोठा भाग होतो म्हणून 21 1 21 काय आलं? 0.61. त्यानंतर 4/7 7 न 4 ला भाग जात नाही. दशांश द्या, 40 झाले. 7 सकम 42 मोठं होतंय. 7 5 35 ला 5 शिल्लक किती राहिले? 5 राहिले. 50 झाले. 7 7 49 काय आलं? 0.57.
त्यानंतर 9/11, 11 9ला भाग जात नाही, दशांश द्या, 90 झाले, 11 8 88, 2 उरले, 20 झालं, 11 1 11. मग आता आपल्याला उतरता क्रमाने लिहायचे, म्हणजे यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 9/11 हा सर्वात मोठा येईल, कारण त्याची जी किंमत आहे ती सर्वात मोठी आहे. मग उतरता क्रम 9/11. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा लहान काय येईल? हा येईल 13/21, 0.61 म्हणजे 13/21. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान हा 0.57 म्हणजे 4/7. त्याच्यापेक्षा लहान शेवटी काय राहिला? 3/8. 3/8. मग हा आपण उतरता क्रम लावलेला आहे. हा कसा आहे? उतरता क्रम. उतरता क्रम आपण लावलेला आहे. मग पुढं काय म्हणते आपल्याला? मिळणारी शेवटून तिसरी, म्हणजे ही पहिली, हे दुसरी आणि हे तिसरी संख्या का आहे? तिसरी संख्या कोणती? 13/21. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल आपलं. तिसरी संख्या पर्याय क्रमांक 3. उत्तर काय आलं आपलं? तिसरी संख्या पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं मिळेल. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर मिळेल आपल्याला. प्रश्न खूप सोपा आहे, अवघड काही नाही यामध्ये. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्याने स्क्रीनशॉट काढून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 9. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या काय? संख्या काय आहेत? 52/65, 117/91, 156/143 आणि 13/26. 13/26. इकडे विद्यार्थी मित्रांनो काय काय आहे? 52 गाडे, चेके, महाराज, बनकर, कदम, गाडे, जगताप. चला, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. चला पाहू कसं येतं, स्पष्टीकरण पहा इकडं. 52/65, 117/91, 156/143 आणि 13/26. या अपूर्णांकाकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या एक लक्षात आला असेल की यांना अंशाला आणि छेदाला प्रत्येक अपूर्णांकाच्या 13ने भाग जातो. मग याचं संक्षिप्त रूप करून घेऊ आपण. 13 ने 52ला भाग जातो 65ला. 13 चोक 52, 13 पाचा 65. का आलं? 4/5. त्यानंतर 117 आणि 91ला पण भाग जातं. 13 7 91, 13 9 17 म्हणजे काय आलं? 9/7. त्यानंतर 156 आणि 143ला भाग जातो. 13 1 13, 14 मधून 13 गेले, 1 राहिले, 13 झाले, 13 1 13. त्यानंतर 13 1 13, 2 उरले, 13 दुनी 26 म्हणजे 12/11. याचं संक्षिप्त रूप काय आलं? 12/11. आणि 13 1 13, 13 दुनी 26, 1/2. मग आपल्याला काय करू? याच्या आता आपण दशांशामध्ये किमती काढून घेऊ. किमती काय येतील? 5 न 4ला भाग जात नाही, दशांश दिला, 40 झाले, 5 40, 0.8 आलं. त्यानंतर 7 न 9ला भाग जातो, 7 1 7, 2 उरले, दशांश दिला, 20 झाले, 7 त्रिक 21 मोठा होतो, 7 दुनी 14, 2 स्थळापर्यंत भाग घालू आपण. 2 उरले, 20 झाले, 7 दुनी 14, 6 उरले, 60 झाले. मग 7 9 63 मोठं होतं, 7 8 56 म्हणजे 1.28. त्यानंतर 11 ने 12ला भाग जातो, 11 1 11, 1 उरला, दशांश दिला, काय झालं? 10. परत 10ला 11 ने भाग जात नाही, 0 घ्या, 100 होतील, 11 9 99, 1.09. त्यानंतर 1/2 म्हणजे 0.5 व दशांश दिला, 10 झाले, 2 5 10, हे तुम्हाला माहितीच आहे. मग याचा चढता क्रम लावायचे. कसा लावायचे? चढता क्रम. चढता क्रम लावत असताना सर्वात लहान अगोदर. मग यापैकी सर्वात लहान कोणता आहे? 0.5. मग या 0.5चा अपूर्णांक काय आहे? 13/26. चढता म्हणजे सर्वात लहान, त्यापेक्षा थोडा मोठा काय येईल? 0.8. त्याचा अपूर्णांक 52/65. 52/65 याचा अपूर्णांक 52/65.
त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा काय आहे आता 1.09 1.09 याचा अपूर्णांक काय आहे 156 छेदा काय आहे 1.28 याचा अपूर्णांक काय आहे हो 117 छेदामध्ये 19. मग पुढं का आपल्याला काय म्हणले चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती. शेवटची संख्या काय आली 117 छेदामध्ये 19. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. चला स्क्रीनशॉट काढा. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 10 पाहायचा आहे आपल्याला. स्क्रीनशॉट काढत चला नंतर लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक आहे 10. 5/12 ही परिमेय संख्या दोन परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या ऋण 3/24 आहे तर दुसरी परिमेय संख्या कोणती. प्रश्न एकदम सोपा आहे. प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न बाळांनो. गणित हा जगातला सर्वात सोपा विषय आहे. सरावाने सर्व गोष्टी सोप्या होतात. अवघड काहीच नाही. सराव आणि करण्याची इच्छा जर माणसाच्या अंगी असेल तर प्रत्येक गोष्ट सोपी आहे. चला पहा काय 5/12 ही परिमेय संख्या दोन परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या ऋण 3/24 आहे तर दुसरी परिमेय संख्या कोणती. मग एक संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे ऋण 3/24. दुसरी काढायची आहे. दुसरी आपल्याला काढायची आहे. दुसरी आपण माहिती नाही. दुसरी परिमेय संख्या x गृहीत धरू. या दोघांची बेरीज किती आहे म्हणते 5/12. बेरीज किती आहे दोघांची 5/12. मग काय करू आपण x बरोबर 5/12 हे जे ऋण 3/24 आहे याला बरोबरच्या तिकडे घेऊन चला. हे वजा असलेलं इकडे अधिक 3/24 होईल. इकडे काय होईल अधिक 3/24. x बरोबर छेद समान करून घ्या. 12च्या पाड्यात 24 आहे. 24 मोठा असल्यामुळं छेद समान काय होईल 24 होईल. मग या 5/12चा छेद समान करण्यासाठी 2 न गुणावं लागेल. अंशालाही आणि छेदालाही. अंशाला गुणलं छेदाला गुणलं तर 24. अंशाला गुणलं तर 5 दुनी 10 येईल. अधिक या ठिकाणी छेद सारखाच आहे त्यामुळं इथं काय येईल अंशातली संख्या जशा तशी 3. मग x बरोबर 10 अधिक 3 किती झाले 13 छेदामध्ये 24. म्हणजे x ची किंमत जी आली ते आपलं उत्तर आलं. आपण जी दुसरी संख्या गृहीत धरली होती ती x गृहीत धरली होती. उत्तर काय आलं आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. का आलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. 13/24 पर्याय क्रमांक 3. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय ऋण 1/2 कॉमा ऋण 1/8 कॉमा ऋण 1/3 कॉमा ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. विद्यार्थी मित्रांनो काय आहे ऋण 1/2 कॉमा ऋण 1/8 कॉमा ऋण 1/3 कॉमा ऋण 1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. यापैकी सर्वात मोठी संख्या काढायची आहे आपल्याला. तर पहा इकडं या ठिकाणी अंशापेक्षा छेद 1 नी या ठिकाणी मोठा आहे पण सगळीकडे सारखा नाही. त्यामुळे आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल दशांशामध्ये. जर भाग दिला 2 न 1 ला भाग जात नाही. 0 द्या दशांश घ्या 10 झाले 2×5 म्हणजे काय आलं ऋण 0.5. या ठिकाणी 1 ला 8 ने जर भाग घालायचं म्हणलं तर जात नाही. दशांश द्या 10 झाले 8 1 8 10 मधून 8 गेले 2 उरले 20 झाले 8 2 16
परत 4 उरले, 8×45 म्हणजे काय आलं, ऋण 0.125, ऋण 0.125. त्यानंतर 1 ला 3 ने भाग जातो का, नाही, दशांश द्या, 10 झाले, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 त्रिक 9. आपण पुढे किती वेळेस भाग घालत गेला तर आपल्याला काय होईल, 3च मिळत जाईल. म्हणजे काय आलं, ऋण 0.33. 1 ला 4 ने जर भाग घातला तर 0.10, दशांश दिला, 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले, 20 झाले, 4×5 ऋण 0.25. आपल्याला प्रश्न काय म्हणतो, यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, यापैकी सर्वात मोठी संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या संख्या ऋण असल्यामुळं इथं 5च्या पुढं 0 आपल्याला घेता येतं. मग यापैकी जर हे धन असत्या तर सर्वात मोठी कोणती झाली असती, 0.5. त्यापेक्षा थोडी लहान 0.33, त्यापेक्षा लहान 0.25 आणि सर्वात लहान काय झाली असती 0.125. कधी धन असते तर, पण ऋण याच्या उलट असतं. म्हणजे ही जी 0.25 ही आहे सर्वात लहान आहे, ते ऋण असल्यामुळं काय झाली, ही सर्वात मोठी झाली. काय झाली, सर्वात मोठी झाली. मग याचा अपूर्णांक कोणता आहे, ऋण 1/8. आपल्याला ही काय झाली, मोठी संख्या आली. आपल्याला विचारलेलं काय, मोठी संख्या कोणती. मग मोठी संख्या काय आली आपल्याला, ऋण 1/8. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. बरेच धन असतं तरी उत्तर योग्य आलं असतं, पण संख्या रेषेवर ऋण 1 पेक्षा ऋण 2 ही संख्या लहान असते. संख्या रेषेवर अंक मोठा झाला तर तो उलट काय होतो, लहान होत जातो. ऋण या बाजूला आणि धन बाजूला अंक मोठा असला की तो मोठा असतो. संख्या रेषेवर धन जसा आपण लहान मोठेपणा ठरवतो धन संख्यांचा, त्याच्या उलट ऋण असतं. आपलं उत्तर काय आलं, मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा. म्हणते चेक आहे, चला चेक आहे काय म्हणते, अंश जर समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. चला, अंश सर्वांचे समान आहेत, मग काय होईल, जर समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. पण कधी ही ट्रिक वापरता येते, जर संख्या धन असतील तर ऋणलय वापरता येते, पण त्याच्या उलट वापरावी लागते. जो मोठा असतो तो लहान असतो. या जर संख्या धन असत्या तर हा सर्वात मोठा झाला असता, ऋण असल्यामुळं हा सर्वात लहान झाला आणि या ठिकाणी जो लहान आहे तो काय होईल, मोठा होईल. आलं का लक्षात. चला, त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहू आपण. शेवटचा प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय संबंध अचूक आहे, पुढीलपैकी कोणता पर्याय संबंध अचूक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी काय आहे, पर्याय क्रमांक 2 पहा, ऋण 2/3 पेक्षा मोठा आहे. कोणापेक्षा, धन 1/2 पेक्षा. हे योग्य ठरणार नाही का, ऋण हे धन कधीही मोठा असतं ऋणपेक्षा, इथं उलट दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला येणार नाही. त्यानंतर ऋण 2/3 पेक्षा मोठा आहे कोणत्यापेक्षा, ऋण 1/2 पेक्षा. मग काय करा, ऋण 2/3 ची किंमत काढा. 3 न भाग जात नाही, दशांश दिला, 20 झाले, 3 संग 18, परत 2 उरले, 3 संग 18 आणि याची 0.5 ऋण. मग या ठिकाणी कोणता मोठा राहील, 0.5 हा ऋण मोठा राहील, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. मग आता पर्याय क्रमांक 3 घ्या, ऋण 5/4 पेक्षा मोठा आहे ऋण 2/3. मग या ठिकाणी जर आपण दशांशाचा संक्षिप्त रूप दिलं तर काय येईल, 45 ऋण 0.8. या ठिकाणी 20 झाले, 3 संग 18, 3 संग 18 ऋण. या ठिकाणी काय आहे, ऋण हा जरी लहान असला तर ऋण असल्यामुळे हा या 0.8 पेक्षा मोठा आहे, पण इथं मोठा काय दाखवलाय 0.8, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये
5/4 सरळ सरळ आपल्याला लक्षात येतं. हे तुम्हाला मी करून दाखवलं, पण सरळ सरळ लक्षात येतं की 5/4 हा धन आहे आणि ऋण 2/3 हा ऋण म्हणजे 2/3 हा ऋण आहे. मग ऋणपेक्षा केव्हाही धन मोठा असतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. विद्यार्थी मित्रांनो, काय उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे येईल. ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. चला स्क्रीनशॉट काढा. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 2.1 मधला हा शेवटचा प्रश्न होता. मी शिकवलेलं जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करत चला. सबस्क्राईब करा, लाईक करा. काय सबस्क्राईब केल्यामुळं सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्यामुळं काय होईल, त्याला जर टच केलात तर इथून पुढचे येणारे लाईव्हचे नोटिफिकेशन असतील, नवीन व्हिडिओ अपलोड केलेलं त्याचे नोटिफिकेशन असेल, ते सर्वात अगोदर तुम्हाला येईल. त्यामुळं त्याला पाहता येईल, तुम्हाला तुमचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल लाईक करा. परत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू आपण. जय हिंद, वंदे मातरम, गुड बाय.